नमस्कार. एमपीएससी इकॉनॉमिक्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना अभ्यासणार आहोत. राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून व सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची संकल्पना आहे. राष्ट्रीय उत्पन्न मोजणे का आवश्यक आहे? कारण जसं एखाद्या व्यक्तीची आर्थिक कुवत लक्षात घेण्यासाठी किंवा त्या व्यक्तीची पत लक्षात येण्यासाठी त्या व्यक्तीचं उत्पन्न माहीत असावं लागतं, तसं एखाद्या कुटुंबाची आर्थिक कुवत लक्षात येण्यासाठी त्या कुटुंबाचं उत्पन्न लक्षात घ्यावं लागतं. तसं राष्ट्रांची आर्थिक परिस्थिती लक्षात येण्यासाठी, विकासाची पातळी लक्षात येण्यासाठी, राष्ट्राची गती, दिशा आणि अर्थव्यवस्थेची स्थिती लक्षात येण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्न मोजणे आवश्यक असतं. राष्ट्रीय उत्पन्नाच्या माध्यमातून राष्ट्रामध्ये तुलना करता येते, म्हणून देखील राष्ट्रीय उत्पन्न मोजणं आवश्यक असतं. या राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचं सर्वप्रथम काम विल्यम पेटी यांनी 1665 मध्ये म्हणजेच 17व्या शतकात केलेलं आहे. बघा, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचं सर्वप्रथम प्रयत्न विल्यम पेटी यांनी 1665 मध्ये म्हणजेच 17व्या शतकात केलेला आहे. त्यानंतर एक महत्वाची बाब लक्षात घ्या. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा सर्वप्रथम प्रयत्न करणारा देश जर कोणता असेल तर तो फ्रान्स आहे. बघा, फ्रान्स या देशानं राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा सर्वप्रथम प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर रशिया या देशाने राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर मात्र 1929 च्या नंतर म्हणजे जागतिक आर्थिक मंदी आल्यानंतर, म्हणजे 1929 ला जागतिक आर्थिक मंदी आली होती, त्या मंदीच्या नंतर अमेरिकेत कोलिन क्लार्क आणि सायमन कुझनेट या अर्थशास्त्रज्ञांनी राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचं काम केलं. त्यापैकी जे सायमन कुझनेट हे आहेत, यांना राष्ट्रीय उत्पन्न मापनाचे जनक म्हणून ओळखलं जातं. बघा, मी पुन्हा सांगतोय, महत्वाचं आहे. राष्ट्रीय उत्पन्न मापन पद्धतीचे जनक म्हणून सायमन कुझनेट यांची ओळख आहे. बघा, विल्यम पेटी यांनी सर्वप्रथम राष्ट्रीय उत्पन्न मापनाचं काम केलं, तरी देखील सायमन कुझनेट यांना राष्ट्रीय उत्पन्न मापनाचे जनक का म्हणतात? तर त्याला कारण असं आहे की सायमन कुझनेट यांनी 1941 मध्ये नॅशनल इन्कम अँड इट्स कंपोजिशन नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये त्यांनी सर्वप्रथम GNP ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट ही पद्धत शोधून काढली आणि त्या पद्धतीनं राष्ट्रीय उत्पन्नाचं शास्त्रशुद्ध मापन केलं. आणि म्हणूनच सायमन कुझनेट यांना राष्ट्रीय उत्पन्न मापनाचे जनक म्हणून ओळखलं जातं. लक्षात ठेवणं गरजेचं आहे. राष्ट्रीय उत्पन्न मापना पद्धतीचे जनक कोण? तर सायमन कुझनेट. राष्ट्रीय उत्पन्न मापनाचा सर्वप्रथम प्रयत्न कोणी केला? तर विल्यम पेटी. मात्र जनक म्हणून सायमन कुझनेट यांना ओळखलं जातं, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर जगात सर्वात पहिला असा कोणता देश आहे की ज्यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन केलं आणि आकडेवारी जाहीर केली? तर जगामध्ये फ्रान्स या देशानं जरी प्रयत्न पहिल्यांदा केले असले, त्यानंतर रशियाने प्रयत्न केले असले, तरी अमेरिका हा असा देश आहे की या देशानं राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करून 1947 ला सर्वप्रथम आकडेवारी जाहीर केली. हे लक्षात ठेवण्यासारखा मुद्दा आहे. त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे अमेरिका या देशाने 1953 मध्ये नॅशनल अकाउंट म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी एक स्वतःची नवीन पद्धत विकसित केली. त्या पद्धतीचं नाव आहे युनायटेड नेशन सिस्टम ऑफ नॅशनल अकाउंट. त्याला शॉर्टमध्ये म्हणतात UNSNA. लक्षात आलं का? बघा, 1953 मध्ये अमेरिकेनं राष्ट्रीय उत्पन्न मापनासाठी एक पद्धत विकसित केली. कोणती पद्धत? शॉर्टमध्ये त्याला UNSNA असं म्हणतात. म्हणजे त्याचा लॉंग फॉर्म पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण एक्झाम मध्ये अनेक वेळा अमेरिकेनं कोणती पद्धत विकसित केली राष्ट्रीय उत्पन्न मापनासाठी याच्यावर प्रश्न येऊ शकतो. तर ती पद्धत काय आहे? युनायटेड नेशन. म्हणजे युनायटेड नेशन हे अमेरिकेने सुरुवात केली म्हणून त्यांनी युनायटेड नेशन असं वापरलं. SNA मीन्स काय? सिस्टम ऑफ नॅशनल अकाउंट. ही पद्धत विकसित करून राष्ट्रीय उत्पन्न मापनाचं काम केलं. नंतर अमेरिकेने शोधलेल्या या पद्धतीमध्ये 2008 मध्ये संशोधन करण्यात आलं, रिसर्च करण्यात आलं. आणि त्यानंतर 1993 मध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, युरोपियन युनियन, OECD, जागतिक बँक आणि युनो यांनी सिस्टम ऑफ नॅशनल अकाउंट ही राष्ट्रीय उत्पन्न मोजमापाचं मानक असणारं बुक तयार केलं. हे बुक SNA 93 या नावाने ओळखलं जातं. बघा,
अमेरिकेनं जी SNA सिस्टम शोधून काढली राष्ट्रीय उत्पन्न मापनासंदर्भातची, यावर राष्ट्रीय उत्पन्न मोजमापाचे मानक असणारं बुक कोणी तयार केलं? आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, युरोपीय युनियन, OECD, जागतिक बँक आणि युनो यांनी एक मानक असणारं बुक तयार केलं गेलं. कधी? 1993 मध्ये. नंतर त्या बुकला काय म्हटलं गेलं? SNA 93. SNA मीन्स सिस्टम ऑफ नॅशनल अकाउंट. अशा पद्धतीचं जे बुक तयार केलं गेलं हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बघा, आपण जनरली जगामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मापनाची पद्धत कधी सुरू झाली, सर्वप्रथम कुणी केलं, कोणत्या देशाने स्वीकारलं, शास्त्रशुद्ध पद्धत कुणी मांडली, त्यानंतर अमेरिकेनं कशा पद्धतीची एक नवीन सिस्टम शोधून काढली, त्याचा स्वीकार आंतरराष्ट्रीय संघटनांनी कसा केला आणि त्यातून एक बुक तयार केलं 1993 मध्ये. ते बुक SNA 93 या नावाने ओळखलं जातं, हे लक्षात ठेवा. तसं जगामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मापनाचा विकास झालेला आहे, तसं भारतामध्ये देखील राष्ट्रीय उत्पन्न मापनाचा विकास झालेला आहे. भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप सर्वप्रथम दादाभाई नौरोजी यांनी केले. त्यांनी 1876 मध्ये पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हा लेख लिहिला. या लेखामध्ये त्यांनी वित्तीय वर्षे 1867-68 या वर्षाचे राष्ट्रीय उत्पन्न मोजले. त्यानंतर स्वातंत्र्य प्राप्तीनंतर 4 ऑगस्ट 1949 मध्ये भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप करण्याच्या दृष्टिकोनातून नॅशनल इन्कम कमिटीची स्थापना करण्यात आली. राष्ट्रीय उत्पन्न मापन कमिटीची स्थापना करण्यात आली. या कमिटीचे अध्यक्ष म्हणून प्रोफेसर PC महालनोबिस यांची निवड करण्यात आली. त्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या कमिटीचा अहवाल 1951 मध्ये सादर केला गेला आणि या कमिटीच्या शिफारसीवरून आपल्या देशामध्ये म्हणजेच भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन राष्ट्रीय सांख्यिकी संघटनेकडे म्हणजेच CSO कडे जबाबदारी दिली गेली. तेव्हापासून आज तागायत CSO ही संघटना किंवा संस्था राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करते, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. बघा, यातला लक्षात ठेवण्यासारखा एक महत्वाचा मुद्दा आहे. 1949 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न कमिटीची स्थापना करण्यात आलेली आहे. या कमिटीच्या शिफारशीवरून 1955 पासून आज तागायत CSOच्या माध्यमातून राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजणी भारतामध्ये होते, हे लक्षात ठेवा. बघा, राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पनांमध्ये GDP, NDP, GNP, NNP यासारख्या अनेक संकल्पनांचा समावेश होतो. या संकल्पना समजण्यासाठी काही बेसिक संकल्पना समजणे अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये सर्वात महत्वाची संकल्पना म्हणजे उत्पादनाचे घटक. बघा, उत्पादनाचे घटक म्हणजे काय? ज्या घटकांचा वापर करून उत्पादन घेतले जाते त्या घटकांना उत्पादनाचे घटक म्हणतात. असे कोणते घटक आहेत की ज्या घटकांच्या साहाय्याने उत्पादन केलं जातं? बघा, उत्पादनाचे प्रमुख 4 घटक आहेत. उत्पादनाचे प्रमुख 4 घटक आहेत. त्यामधले पहिला आहे भूमी, दुसरा आहे श्रम, तिसरा आहे भांडवल आणि चौथा आहे संयोजक. या 4 घटकांच्या साहाय्याने उत्पादन केले जाते, म्हणून उत्पादनाचे घटक म्हणून हे 4 घटक ओळखले जातात. उत्पादनाचे घटक लक्षात आलं. त्यानंतर दुसरी संकल्पना आहे जी बेसिक संकल्पना आहे, जे GDP म्हणजे काय, GNP म्हणजे काय कळण्यासाठी आवश्यक आहे. त्यामध्ये उत्पादन आणि उत्पन्न या 2 संकल्पना आहेत. उत्पादन आणि उत्पन्न. बघा, उत्पादन आणि उत्पन्न, तर त्यातली पहिली संकल्पना पाहूयात आपण. उत्पादन. उत्पादन म्हणजे काय? उत्पादनाच्या साधनाचा वापर करून जे उत्पन्न काढलं जातं, जे आउटपुट मिळतं, त्याला उत्पादन म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल, 1 एकर शेतीमध्ये एका शेतकऱ्यानं त्या शेतकऱ्याला एका वर्षामध्ये 10 क्विंटल एवढा गहू झाला. गहू, तो 10 क्विंटल गहू हे त्या शेतकऱ्याचं उत्पन्न झालं, उत्पादन झालं. उत्पादन म्हणजे काय? तर इनपुट वापरून काय आउटपुट मिळालं, म्हणजे उत्पादनाच्या साधनांचा वापर करून काय मिळालं, त्याला उत्पादन म्हटलं जातं. दुसरी संकल्पना जी आहे ती कशी संबंधित आहे? उत्पन्नाशी संबंधित आहे. उत्पन्न म्हणजे काय? झालेलं उत्पादन मार्केटमध्ये विकल्यानंतर जो पैसा मिळतो त्याला उत्पन्न म्हणतात. म्हणजेच एक्झाम्पल स्वरूपामध्ये समजून सांगायचं झालं तर त्या शेतकऱ्याला जो 10 क्विंटल गहू हे उत्पादन झालेला आहे, तो गहू त्याने मार्केटमध्ये विकल्याच्या नंतर समजा पर क्विंटल त्यांनी 1000 रुपयाला गहू विकला तर 10,000 रुपये प्राप्त होतील त्याला. तर ते 10,000 रुपये हे त्या शेतकऱ्याचं उत्पन्न आहे.
अशा पद्धतीने उत्पादन आणि उत्पन्न या दोन संकल्पना आहेत. त्यानंतर महत्वाची संकल्पना म्हणजे घटक उत्पन्न आणि गैर घटक उत्पन्न. घटक उत्पन्न म्हणजे काय, तर उत्पादनाच्या घटकांचा वापर केल्याबद्दल उत्पादन घटकाच्या मालकाला जो मोबदला मिळतो त्याला उत्पादनाचे घटक उत्पन्न असं म्हणतात. बघा, उत्पादनाच्या घटकांचा वापर केल्याबद्दल उत्पादन घटकाच्या मालकाला जो मोबदला दिला जातो, मोबदला कसा दिला जातो, आपल्याला माहिती आहे उत्पादनाचे 4 घटक आहेत, बरोबर ना. 4 घटक कोणते आहेत, भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन. या 4 उत्पादन घटकांच्या मालकाला मोबदला दिला जातो. कसा मोबदला दिला जातो, बघा, भूमीला खंड दिला जातो, श्रमाला मजुरी किंवा वेतन दिलं जातं, त्यानंतर भांडवलाला व्याज दिलं जातं आणि संयोजकाला नफा दिला जातो. या स्वरूपामध्ये त्याचा मोबदला दिला जातो. हा जो मोबदला दिला जातो त्यालाच घटक उत्पन्न असे म्हणतात. त्यानंतर दुसरी संकल्पना कोणती आहे, तर गैर घटक उत्पन्न म्हणजे काय. गैर घटक उत्पन्न म्हणजे काय, जे उत्पन्न कोणतेही उत्पादनाचे घटक न वापरता प्राप्त होते. बघा, असे उत्पन्न की उत्पादनाचे कोणतेही घटक, कोणतेही म्हणजे त्या 4 उत्पादन घटकांचा वापर न करता प्राप्त होणारे जे उत्पन्न असते त्याला गैर घटक उत्पन्न असे म्हणतात. मग अशा स्वरूपाचं उत्पन्न कोणतं असतं, तर त्याच्यामध्ये जे देणग्या असतात, जे वेगवेगळे डोनेशन्स असतात, जे धर्मादायाच्या देणग्या असतात, कर असतात आणि वेगवेगळे दंड आकारले जातात, असे जी प्राप्ती असते या स्वरूपात होणारी त्याला गैर उत्पन्न घटक असं म्हटलं जातं. म्हणजे हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बघा, हे कन्सेप्ट आपण अभ्यासल्यानंतर 2 गोष्टी आपण लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. आपण पाहतोय राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पना. राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या दृष्टिकोनातून विचारात घेतला जाणारा घटक म्हणजे घटक उत्पन्न ही संकल्पना. कारण राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यामध्ये केवळ घटक उत्पन्नाचाच विचार केला जातो, गैर घटक उत्पन्नाचा विचार केला जात नाही. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. बघा, लक्षात येते का आपण घटक उत्पन्न म्हणजे काय आणि गैर घटक उत्पन्न म्हणजे काय हे पाहिलं. त्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की घटक उत्पन्नाचा विचार राष्ट्रीय उत्पन्न मोजणीमध्ये केला जातो, गैर घटक उत्पन्नाचा विचार राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यामध्ये केला जात नाही. त्यानंतर आपण देशांतर्गत आणि राष्ट्रीय या संकल्पना पाहू. बघा, देशांतर्गतला इंग्रजीमध्ये डोमेस्टिक म्हणतात, राष्ट्रीयला इंग्रजीमध्ये नॅशनल म्हणतात. या 2 संकल्पनांमध्ये काय तफावत आहे, काय फरक आहे ते पाहणं गरजेचं आहे. बघा, देशांतर्गतला आर्थिक परिक्षेत्र असे देखील म्हणतात. बघा, डोमेस्टिक ज्याला म्हणतोय आपण त्या देशांतर्गतला आर्थिक परिक्षेत्र असेही म्हणतात. म्हणून देशांतर्गत डोमेस्टिक म्हणजे काय, तर देशांतर्गत उत्पादन म्हणजे जे डोमेस्टिक उत्पादन असतं. देशांतर्गत उत्पादन म्हणजे काय, तर देशाच्या आर्थिक परिक्षेत्राच्या आतमध्ये जे उत्पन्न झालेलं असतं त्याला डोमेस्टिक उत्पन्न म्हणजेच देशांतर्गत उत्पन्न म्हणतात. बघा, पुन्हा लक्षात घ्या, देशांतर्गत उत्पन्न म्हणजे काय, तर देशाच्या सीमेच्या आतमध्ये झालेलं उत्पन्न म्हणजे डोमेस्टिक उत्पन्न. इथं काही बाबी महत्वाच्या लक्षात घेणं गरजेचं आहे. देशाच्या आतमध्ये झालेलं उत्पन्न म्हणजे देशाच्या केवळ भौगोलिक सीमेच्या आतमध्ये नव्हे, तर देशाच्या भौगोलिक सीमेच्या आत प्लस देशाच्या मालकीची जी उत्पादनाची साधनं आहेत, संस्था आहेत, कार्यालय आहेत, जे विदेशात कार्यरत आहेत, अशांच्या माध्यमातून देखील झालेलं उत्पन्न हे डोमेस्टिक उत्पन्नामध्ये याचा समावेश होतो. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तसेच आर्थिक परिक्षेत्रातील निवासी तसेच परकीय मालकीच्या उत्पादन संस्थांनी आर्थिक परिक्षेत्रात निर्माण केलेले जे उत्पन्न आहे त्याचाही समावेश डोमेस्टिकमध्ये म्हणजेच देशांतर्गत उत्पन्नामध्ये केला जातो. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. यानंतर आपण राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय पाहू, ज्याला नॅशनल इन्कम असं म्हटलं जातं. आपल्या देशातील नागरिकांचे उत्पन्न, मग ते नागरिक आपल्या देशात काम करत असो किंवा इतर देशात काम करत असो, त्या नागरिकांना मिळलेलं जे उत्पन्न असतं त्या उत्पन्नाचा समावेश आपल्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जातो. यानंतर आपण 2 महत्वाच्या संकल्पना पाहणार आहोत, ज्या बेसिक संकल्पना म्हणून ओळखल्या जातात. त्यामध्ये मध्यमवर्ती वस्तू आणि अंतिम वस्तू. मध्यमवर्ती वस्तू म्हणजे काय, एका उत्पादन संस्थेने दुसऱ्या उत्पादन संस्थेकडून पुनर्विक्रीसाठी ज्या वस्तूची खरेदी केलेली असते त्या वस्तूला मध्यमवर्ती वस्तू असे म्हणतात. बघा, मध्यमवर्ती वस्तू म्हणजे काय, एका उत्पादन संस्थेने दुसऱ्या उत्पादन संस्थेकडून
पुनर्विक्रीसाठी जी वस्तू खरेदी केलेली असते त्या वस्तूला मध्यमवर्ती वस्तू अशी म्हणतात. उदाहरणार्थ, पीठ विक्री करणाऱ्या गिरणीने केलेली गव्हाची खरेदी आणि त्या गव्हाचं पिठात केलेलं रूपांतर, अशा दोन वस्तू तयार होतात. एक खरेदी केलेलं गहू आणि पिठात रूपांतर केलेलं. म्हणजे पिठात रूपांतर करण्यासाठी ज्या गव्हाची खरेदी केलेली असते त्या गव्हाला मध्यमवर्ती वस्तू अशी म्हणतात. अशाच पद्धतीचं एक दुसरं एक्झाम्पल सांगता येईल. समजा टेबल निर्माण करणारी कारखाना आहे. टेबल निर्माण करण्यासाठी खरेदी केलेलं लाकूड किंवा प्लायवूड हे मध्यमवर्ती वस्तू आहे. मग अंतिम वस्तू म्हणजे काय? अंतिम वस्तू म्हणजे अशा वस्तू की ज्या वस्तूंची विक्री ही पुनर्विक्रीसाठी न करता, ज्या वस्तूंची खरेदी ही पुनर्विक्रीसाठी न करता एकतर उपभोगासाठी म्हणजे स्वतःला वापरण्यासाठी किंवा गुंतवणूक करण्यासाठी ज्या वस्तूंची खरेदी केली जाते अशा वस्तूंना काय म्हटलं जातं? अंतिम वस्तू म्हटलं जातं. बघा, अंतिम वस्तू हा घटक खूप महत्वाचा आहे. कारण देशाचं जीडीपी मोजलेलं असो किंवा राष्ट्रीय उत्पन्न मोजत असो त्यामध्ये अंतिम वस्तू या घटकाला महत्व आहे. अंतिम वस्तू असा तिथं उल्लेख आहे. अंतिम वस्तू म्हणजे काय तुमच्या लक्षात आलं का? पुन्हा एकदा सांगतो. अंतिम वस्तू म्हणजे अशा वस्तू की ज्या वस्तूंची खरेदी ही पुनर्विक्रीसाठी न करता उपभोगासाठी किंवा गुंतवणुकीसाठी केलेली असते. उदाहरण जर सांगायचं झालं तर तेच उदाहरण सांगतो तुम्हाला. टेबल निर्माण करणाऱ्या कारखान्याने खरेदी केलेला लाकूड हे काय आहे? मध्यमवर्ती वस्तू आहे. आणि टेबलाचं रूपांतर करून एखाद्या ग्राहकाने खरेदी केलेला जो टेबल आहे तर तो टेबल ही त्याची अंतिम वस्तू आहे, ही लक्षात घेणं गरजेचं आहे. यानंतर राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या दृष्टिकोनातून या मध्यमवर्ती वस्तू आणि अंतिम वस्तू यामधील एक महत्वाचा फरक लक्षात घेणं गरजेचं आहे. यामधील राष्ट्रीय उत्पन्नाची दुहेरी मोजणी टाळण्याच्या दृष्टिकोनातून जी मध्यमवर्ती वस्तू आहे त्या मध्यमवर्ती वस्तूचा जो हे आहे किंमत आहे त्या किमतीचा उपयोग राष्ट्रीय उत्पन्न मोजमापामध्ये करत नाही. बघा, राष्ट्रीय उत्पन्न मापनामध्ये मध्यमवर्ती वस्तूचा उल्लेख करत नाही किंवा ती किंमत ते गृहीत धरत नाहीत, घेत नाहीत. मात्र अंतिम वस्तूची किंमत जी असते त्या अंतिम वस्तूच्या किमतीचा उल्लेख राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जातो. हा महत्वाचा फरक या दोन्ही मधला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मार्केट प्राइस आणि फॅक्टर प्राइस म्हणजेच बाजारभाव आणि घटक किंमत या दोन संकल्पना देखील एक बेसिक संकल्पना आहे. मग बाजारभाव म्हणजे नेमकं काय? तर ग्राहक उत्पादन संस्थेकडून किंवा विक्रेत्यांकडून वस्तूची खरेदी ज्या किमतीला करतो त्याला बाजारभाव असे म्हणतात. बाजारभावामध्ये जी किंमत आकारली जाते त्या किमतीमध्ये घटक किंमत प्लस अप्रत्यक्ष कर प्लस अनुदाने याचा समावेश होतो. या तिन्हींचं एकत्रीकरण म्हणजेच बाजारभाव होय. बघा, लक्षात घ्या, बाजारभाव म्हणजे काय? बाजारभाव बरोबर घटक किंमत प्लस अप्रत्यक्ष कर प्लस अनुदाने. फॅक्टर प्राइस म्हणजेच घटक किंमत. घटक किंमत म्हणजे काय? तर उत्पादनाचे घटक वापरल्यानंतर त्या उत्पादन घटकाच्या मालकाला त्याच्या उत्पादनाच्या घटकाच्या वापराबद्दल जो मोबदला म्हणजेच किंमत दिली जाते अशा एकूण किमतीला उत्पादन ती घटक किंमत अशी म्हणतात. मग सूत्र रूपाने जर सांगायचं झालं तर असं सांगता येईल, घटक किंमत बरोबर बाजारभाव मायनस अप्रत्यक्ष कर मायनस अनुदान. अशा पद्धतीची ही संकल्पना आहे. त्यानंतर एक महत्वाची संकल्पना ज्याला आपण जीडीपी म्हटलं जातं. कारण जीडीपी हा पुन्हा पुन्हा चर्चेत येणारा विषय आहे, पुन्हा पुन्हा आपल्याला समोर येणारा विषय आहे. आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून ज्या स्पर्धा परीक्षा आहेत मग ती एमपीएससीची असेल, यूपीएससीची असेल, पीएसआय असेल, एसटीआय असेल, कंबाईन असेल किंवा एनी कोणत्याही एक्झाम असतील त्यामध्ये पुन्हा पुन्हा जीडीपी संबंधित अनेक वेळा क्वेश्चन राहिलेले आहेत. आणि म्हणून आपण जीडीपी म्हणजे काय पाहणार आहोत. जीडीपी म्हणजे काय? ग्रॉस डॉमेस्टिक प्रॉडक्ट. मग आपण डॉमेस्टिक म्हणजे काय पाहिलं होतं याच्या अगोदर की आपल्या देशाच्या भौगोलिक सीमेच्या आतमध्ये झालेलं उत्पादन जे आहे ते मग देशी नागरिकांकडून झालेलं असो किंवा विदेशातील नागरिकांकडून झालेलं असो त्याचा समावेश डॉमेस्टिक मध्ये करतो. तर मग इथं आपल्याला डॉमेस्टिक जे जीडीपी ग्रॉस डॉमेस्टिक प्रॉडक्ट ही संकल्पना पाहिजे आहे. त्याला स्थूल देशांतर्गत उत्पादन असे म्हणतात.
त्यालाच सकल देशांतर्गत उत्पादन असेही म्हणतात. बघा, स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणजे काय? एका आर्थिक वर्षात एखाद्या अर्थव्यवस्थेत म्हणजेच अर्थव्यवस्थेच्या परिक्षेत्रामध्ये आर्थिक परिक्षेत्रामध्ये जे उत्पादन झालेलं असतं वस्तू आणि सेवांचं, अंतिम वस्तू आणि सेवांचं, त्याचं जे पैशातील मूल्य असतं त्याला जीडीपी असे म्हणतात. म्हणजेच जीडीपी म्हणजे काय? स्थूल देशांतर्गत उत्पादन. पुन्हा एकदा बघा, एका आर्थिक वर्षात एका अर्थव्यवस्थेमध्ये म्हणजेच एका आर्थिक परिक्षेत्रामध्ये उत्पादित झालेल्या अंतिम वस्तू व सेवांचे पैशातील मूल्य म्हणजे जीडीपी होय, म्हणजे ग्रॉस डॉमेस्टिक प्रॉडक्ट होय. अशा पद्धतीने ही ग्रॉस डॉमेस्टिक प्रॉडक्टची व्याख्या आहे. यामध्ये काही गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवायच्या, त्या म्हणजे इथं सीमा जो शब्दप्रयोग आहे तो भौगोलिक सीमेपुरता मर्यादित नाही, तर आर्थिक परिक्षेत्र म्हणजे देशाची भौगोलिक सीमा प्लस देशाचे जे उत्पादनाची साधनं आहेत, संस्था आहेत, ज्या वेगवेगळ्या देशामध्ये कार्यरत आहेत आणि अशा सर्वांचं उत्पन्न जीडीपी मध्ये समाविष्ट असतं. हा मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे. या व्याख्येमध्ये एक वाक्य आलंय की एका आर्थिक वर्षामध्ये, एक आर्थिक वर्ष म्हणजे कोणतं? तर भारतामधील एक आर्थिक वर्ष म्हणून 1 एप्रिल ते 31 मार्च हे आर्थिक वर्ष आहे. त्यानंतर अंतिम वस्तू व सेवा असा शब्द प्रयोग केलेला आहे. अंतिम वस्तू म्हणजे कोणत्या? आपण अंतिम वस्तू म्हणजे काय पाहिलेलं आहे, तसं अंतिम वस्तूमध्ये आपल्याला सांगता येईल टेबल असेल, फॅन असेल, की तसंच गहू तांदूळ यासारखं उत्पादन असेल, याचा समावेश अंतिम वस्तूमध्ये होतो. अंतिम सेवामध्ये काय कशाचा समावेश होतो? तर अंतिम सेवामध्ये शिक्षण, आरोग्य, डॉक्टर, वकील यासारख्या सेवांचा समावेश होतो. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे आर्थिक ही जी जीडीपी आहे, आर्थिक वृद्धीच्या संबंधित कन्सेप्ट आहे जीडीपी. जीडीपीच्या माध्यमातून आपल्याला काय कळतं? तर आपल्या देशाची आर्थिक शक्ती कळते, आत्महत्ती शक्ती कळते की आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये किती शक्ती आहे. त्यानंतर दुसरं महत्वाचं म्हणजे ही एक संख्यात्मक घटक आहे. संख्यात्मक ग्रोथ आपल्याला या जीडीपीच्या माध्यमातून कळते, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर महत्वाचा मुद्दा, या जीडीपीचे 2 प्रकार असतात. कशावरून? तर बाजार किमतीवरून आणि घटक किमतीवरून. आपण बघितलं बाजार किंमत म्हणजे काय आणि घटक किंमत म्हणजे काय. तर जसं देशाचा काढलेला जीडीपी हा मार्केट प्राइसनुसार जर काढला असेल तर त्या जीडीपीला बाजार किमतीनुसार देशांतर्गत उत्पन्न असं म्हणतात. बघा, जर बाजार किमतीनुसार जीडीपी काढला असेल तर त्याला बाजार किमतीनुसार स्थूल देशांतर्गत उत्पन्न असं म्हणतात. आणि तोच जीडीपी जर फॅक्टर प्राइसनुसार काढला असेल तर म्हणजे घटक किमतीनुसार काढला असेल तर त्याला घटक किमतीनुसार स्थूल देशांतर्गत उत्पन्न असे म्हणतात. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर एक महत्वाचा मुद्दा समोर येतो, म्हणजे जसं आपण जीडीपी पाहिलं त्याच्या पुढची कन्सेप्ट आहे ती म्हणजे एनडीपी. एनडीपी म्हणजे काय? तर नेट डॉमेस्टिक प्रॉडक्ट. नेट डॉमेस्टिक प्रॉडक्ट म्हणजे काय? निव्वळ देशांतर्गत उत्पन्न. निव्वळ देशांतर्गत उत्पन्न म्हणजे काय? तर देशाचं जे स्थूल देशांतर्गत उत्पन्न आहे त्याच्यामधून घसारा खर्च वजा केला असता जे शिल्लक राहणारं उत्पन्न आहे त्याला नेट डॉमेस्टिक उत्पन्न असं म्हणतात. म्हणजेच स्थूल देशांतर्गत उत्पन्नामधून घसारा खर्च वजा केला असता जी शिल्लक राहते त्या शिल्लकीला निव्वळ देशांतर्गत उत्पन्न असे म्हणतात. बघा, इथं एक नवीन शब्दप्रयोग झालाय. स्थूल देशांतर्गत उत्पन्नामधून घसारा खर्च वजा केलाय आणि जी शिल्लक राहते त्याला निव्वळ देशांतर्गत उत्पन्न म्हणतोय. पण मुद्दा हा आहे की घसारा खर्च म्हणजे काय, हा मुद्दा आपल्याला समोर निर्माण झालेला आहे. म्हणून घसारा खर्च म्हणजे काय हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. तर बघूया घसारा खर्च म्हणजे काय. बघा, उत्पादनाची साधने कोणती तुम्हाला माहिती आहे, अगोदर आपण बघितलंय भूमी, श्रम, भांडवल, संयोजक. उत्पादनाची साधनं उत्पादनासाठी वापरल्यामुळं त्याची झीज होते आणि झालेली झीज भरून काढण्यासाठी खर्च येतो, त्या खर्चालाच घसारा खर्च म्हणतात. म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पन्नामधून असा खर्च वजा केल्याच्या नंतर जे शिल्लक राहणारं उत्पन्न आहे त्याला नेट डॉमेस्टिक प्रॉडक्ट असे म्हणतात. ज्या पद्धतीने जीडीपीचे 2 प्रकार पडतात, मार्केट प्राइस आणि फॅक्टर प्राइसनुसार, तसेच एनडीपीचे देखील 2 प्रकार पडतात. कशावरून? तर तेच घटकावरून, बाजार किंमतीनुसार आणि घटक किंमतीनुसार. मग जो एनडीपी बाजार किंमतीनुसार काढलेला आहे त्याला बाजार किंमतीनुसार निव्वळ देशांतर्गत उत्पादन असे म्हणतात. आणि जो एनडीपी घटक किंमतीनुसार काढलेला आहे त्याला घटक किंमतीनुसार
निव्वळ देशांतर्गत उत्पन्न असे म्हणतात. हे लक्षात घेणं गरजेचं आहे, कारण एक्झामच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट ही एक संकल्पना आहे, ज्याला आपण GNP असं म्हणतो. GNP म्हणजेच स्थूल राष्ट्रीय उत्पन्न. आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पना पाहत आहोत, त्यामधली ही एक महत्वाची संकल्पना आहे GNP. GNP मीन्स ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट. बघा, स्थूल राष्ट्रीय उत्पन्न त्यालाच म्हटलं जातं. स्थूल राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? एका देशाच्या अर्थव्यवस्थेत तयार झालेल्या सर्व वस्तू व सेवांचं अंतिम मूल्य, त्यात विदेशातून प्राप्त झालेल्या उत्पन्नाची बेरीज केली जाते आणि आपल्या देशातून जे विदेशी लोक त्यांच्याबरोबर त्यांचं उत्पन्न घेऊन जातात ते मायनस केलं जातं. त्यानंतर जे शिल्लक राहिलेलं अंतिम मूल्य असतं त्यालाच स्थूल राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात. बघा, तुम्ही म्हणाल विदेशातून आलेलं उत्पन्न प्लस करायचं आणि आपल्या देशातून गेलेलं उत्पन्न मायनस करायचं, पण कोणतं उत्पन्न? तर बघा, जनरली भारत आणि अमेरिका हे दोन देश आहेत. भारतातील काही लोक अमेरिकेत जॉब करतात, व्यवसाय करतात आणि त्यांना तिथून प्राप्त होणारं उत्पन्न जे आहे ते आपल्या मायदेशी घेऊन येतात. असं उत्पन्न जे आहे ते GDP मध्ये प्लस करायचं. आणि आपल्या देशात अमेरिकेचे काही कामगार आहेत किंवा नोकरदार आहेत किंवा व्यावसायिक आहेत, त्यांना जे प्राप्त होणारं उत्पन्न आहे ते आपल्या देशात घेऊन जातात, ते मायनस करायचं आणि मग त्यातून जे नंतर शिल्लक राहिलेलं उत्पन्न असतं त्याला ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट असे म्हणतात. अशा पद्धतीची ही संकल्पना आहे. बघा, एक महत्वाचा मुद्दा आहे, जसं GDPच्या माध्यमातून काय समजत होतं तर देशाच्या अर्थव्यवस्थेची अंतर्गत पॉवर म्हणजे शक्ती कळत होती, तसं GNP मधून काय कळतं तर देशाची बहिर्गत शक्ती काय आहे हे लक्षात येतं. त्यानंतर महत्वाचा मुद्दा, GDPच्या माध्यमातून संख्यात्मक माहिती मिळत होती आणि इथं GNPच्या माध्यमातून गुणात्मक माहिती मिळते, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर एक महत्वाचा मुद्दा GNP संदर्भात, जी भारतात जगात काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संघटना आहेत, IMF आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँक, या देशादेशातील अर्थव्यवस्थांच्या, जगातील वेगवेगळ्या देशांच्या अर्थव्यवस्थांचा अभ्यास करत असतात आणि त्या अर्थव्यवस्थांची तुलना करत असतात, त्यांची क्रमवारी लावत असतात. सर्वाधिक श्रीमंत देश कोणता किंवा विकसित देश कोणता वगैरे, त्याच्या वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार. तर त्याच्यासाठी जो डाटा वापरतात किंवा जी माहिती वापरतात ती GNPच्या द्वारे काढलेलं जे दरडोई उत्पन्न असतं त्याचा यूज ते तो रिपोर्ट तयार करण्यासाठी करत असतात, हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर महत्वाचा मुद्दा, GNPचे प्रकार पडतात दोन. कशाच्या आधारावरून? घटक किंमत आणि बाजार किमतीच्या आधारे. म्हणून जो प्रकार बाजार किमतीच्या सहाय्याने स्थूल राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जातं त्याला बाजार किमतीनुसार स्थूल राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात. आणि जे राष्ट्रीय उत्पन्न घटक किमतीनुसार मोजलं जातं त्याला घटक किमतीनुसार स्थूल राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात. त्यानंतर एक महत्वाची संकल्पना आहे NNP. NNP मीन्स नेट नॅशनल प्रॉडक्ट, त्यालाच निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात. निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? जसं GDP मधून मायनस घसारा खर्च केला असता जे शिल्लक राहत होता तो कोणता होता? NDP. तसं इथं GNP मधून घसारा खर्च वजा केला असता जे शिल्लक राहते ती काय असते तर NNP, नेट नॅशनल प्रॉडक्ट. इथं घसारा खर्च म्हणजे काय सांगण्याची आवश्यकता नाही, कारण तिथं तुम्हाला सांगितलंय घसारा खर्च म्हणजे काय तर उत्पादनाची साधनं वापरल्यामुळे त्यांचं घर्षण होतं, झीज होती आणि ती झीज भरून काढण्यासाठी खर्च करावा लागतो, त्यालाच घसारा खर्च म्हणतात. आणि तो मायनस केला की GNP मधून घसारा खर्च मायनस केला की NNP मिळते. GDP मधून घसारा मायनस केला की काय मिळतं आपल्याला तर NDP मिळतं, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर महत्वाचा मुद्दा, जसे GNPचे प्रकार पडतात तसेच NNPचे देखील प्रकार पडतात. जर NNP हा बाजार किमतीनुसार मोजला गेला असेल तर त्याला बाजार किमतीनुसार निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात. जर NNP हा घटक किमतीनुसार मोजला गेला असेल तर त्याला घटक किमतीनुसार नेट नॅशनल प्रॉडक्ट असे म्हणतात, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. ही संपूर्ण आज बघा आता एकंदरीत स्वरूपात पाहता आपण आज एक महत्वाच्या टॉपिक संबंधित माहिती मिळवलेली आहे. काय माहिती मिळवली? राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी कधी झाली सुरू, कोणी केली, जनक कोण,
अमेरिकेमध्ये कोणती पद्धत नवीन सुरू केली गेली, ती पद्धत आंतरराष्ट्रीय संघटनांनी घेऊन एक मानक बुक कसं तयार केलं, ज्या बुकला SNA 93 असं म्हटलं जातं, हे पाहिलं. त्यानंतर भारतामध्ये सर्वप्रथम राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी कोणी केली, दादाभाई नौरोजींनी. त्यानंतर भारतामध्ये 1949 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना केली गेली. त्या समितीच्या शिफारशीवरून 1955 पासून CSO द्वारे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचं काम आस्थागायत केलं जातं, हे पाहिलं. आणि त्यानंतर महत्वाच्या ज्या संकल्पना होत्या, बेसिक संकल्पना, उत्पादन घटक म्हणजे काय, उत्पाद आणि उत्पन्न म्हणजे काय, देशांतर्गत आणि राष्ट्रीय म्हणजे काय, बाजार किंमत आणि घटक किंमत म्हणजे काय, मध्यमवर्ती वस्तू आणि अंतिम वस्तू म्हणजे काय, स्थूल उत्पन्न आणि निव्वळ उत्पन्न म्हणजे काय, ह्या संकल्पना पाहून GDP आणि GDPच्या काही उपसंकल्पना आणि GNP आणि त्याच्या काही उपसंकल्पना पाहिलेल्या आहेत. पुढील तासामध्ये आपण, पुढील व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती आणि राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यातील अडथळे, ज्या अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे, कारण त्या संदर्भात स्पर्धा परीक्षेमध्ये अनेक वेळा क्वेश्चन पडलेला आहे, तो टॉपिक घेणार आहोत. शेवटी मी एवढंच सांगेन या व्हिडिओचा शेवट करत असताना की हे माहिती जर आपणास आवडत असेल, हे चॅनल आवडलं असेल तर ते सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरांना शेअर करा. या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला उपयुक्त अशी, स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून उपयुक्त अशी माहिती दिवसेंदिवस दिली जाईल आणि जेणेकरून तुमच्या यशामध्ये आमचा काहीतरी हातभार लागेल. धन्यवाद.